मी आपल्याला माहिती देईन की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1600-1700 कोटी रुपयेचा निधी जल जीवन मिशनच्या माध्यमातून देऊन सगळीकडे पाण्याच्या योजनांची कामं सुरू आहेत. काही अंतिम टप्प्यात असतील, काही सुरू झालेत, काही व्हायचे असतील, परंतु फार मोठ्या प्रमाणात भरीव निधी नेहमीच पाण्याची टंचाई आपल्याला भासत असते. त्या टंचाईवर मात करण्यासाठी मोदीजींनी हर घर जल हर घर नळ अशा प्रकारचा एक नारा दिला आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून भरघोस निधी देशासाठी जवळजवळ 2,35,000 कोटीचा निधी ह्या हर घर जल हर घर नळ जल जीवन मिशनच्या अंतर्गत लोकांच्या घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी मोदीजींनी दिला. तर काही ठिकाणी टंचाई असेल, लोकांना त्रास होत असेल, या सगळ्या योजना कार्यान्वित झाल्यानंतर ह्याच्यातून आमच्या माता भगिनींना निश्चितपणाने रिलीफ मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. विचारलं समोरचा उमेदवार कोण येईल, अजून गोंधळ सुरू आहे. तर हा महाविकास आघाडीमध्ये आधीपासूनच गोंधळ सुरू आहे. तर त्यांचा उमेदवार कोण येईल हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे, परंतु त्याने आधी कुठल्या पक्षाचा उमेदवार येईल हे तर ठरवलं पाहिजे. ते ठरल्याशिवाय उमेदवार कोण येईल हे ठरत नाही. म्हणजे अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सध्या महाराष्ट्रामध्ये ही काम करत आहे. पण महाराष्ट्रातली जनता ही शून्य आहे, मतदारसंघातली जनता शून्य आहे. ही गोंधळाच्या परिस्थितीला निश्चितपणाने इथली जनता साथ देणार नाही. मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर जनता पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पारड्यामध्ये आपलं मत टाकून मला भरघोस मताने विजयी करेल अशा प्रकारचा मला 100% विश्वास आहे. कारण मोदीजीने जो विकास केलेला आहे तो जनतेच्या समोर आहे आणि विकासाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण केला त्या विश्वासामुळे जनतेच्या मनामध्ये फिर एक बार मोदी सरकार अब की बार 400 पार हा संकल्प मोदीजींनी ही घोषणा केली आणि जनतेने संकल्प केलेला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाल्यापासून संपूर्ण लोकसभेमध्ये प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी, ज्या महायुतीचे सगळे घटक दळ आहेत त्यांच्या नेत्यांच्या भेटी आणि कल्याण असेल, बदलापूर असेल, या ठिकाणी मोठ्या मोठ्या सोसायटींना भेटी देऊन खऱ्या अर्थाने प्रचाराची म्हणता येणार नाही पण एक समन्वयाची सुरुवात ही केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.